नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 7 मे आणि आजच्या दिवशी असे मस्तपैकी आमरस थाळी आज बनवली होती. तर आमरस थाळी बनवण्यामागं काही स्पेशल कारण नाही, रिझन नाही. आंबे होते घरी म्हणून बनवले आणि सासूबाईच्या हातचे चुलीवरचे बनवलेले भजे आणि त्याच्यासोबत कुरडी पापड काही अजून काही काढलं होतं कारण आशूला आवडते म्हणून. आणि त्याचसोबत माझ्या हातची म्हणजे मी जशी बनवत असतो गंजपोळी, त्या आमरसासोबत ते गंजपोळी, एवढं भारी जेवणाचा आज बेत बसला होता की विचारूच नका. तर या सगळेजणं जेवण करायला. तर इथं तर जेवणाचं सगळं तयारी झाली. जेवण दिलं होतं सगळ्याला. जेवण देऊन जेवण केल्यानंतर एक निवांत जशी थोडीशी झपकी जी घेत असतो आपण, झोप लागली होती थोडीशी. जेवण वगैरे झालं होतं, सगळे कामावरून झाले होते आणि थोडीशी दुपारचा टाईम होता म्हणून मी थोडंसं अंग टाकलं होतं. झोप घेतली होती थोडीशी. आता झोप घेतली मान्य आहे, रोज दुपारी मी थोडीशी तरी झोप घेतो, अर्धा तास 1 तास मी थोड्या वेळासाठी तरी झोपतो. जास्त वेळ जर झोपली तर मग मला रात्री झोप येत नाही. पण तरीही माझ्या घरी अशा प्रकारचे काही कामं निघतात जे मी नेहमी टाळतो. म्हणजे कसं एखाद्या वेळेस आपण कोणत्या गोष्टीचा आळस केला की तो आळस समोर आपल्याला भारी जाते. त्याच आळसबद्दल आज मला बोलायचं होतं. आता जसं की हे गहू दिसत असतील तुम्हाला, आता आमच्या घरच्या वावरातले गहू आहेत. आता ते निवडायचं म्हणलं की मी ज्या टायमाला निवडत बसत असतो तो दुपारचा टाईम असते. आणि म्हणजे ते गहू जेव्हा मी गाळतो त्याच्यावर जे टुशा असतात, जे वर येतात, गाळल्यानंतर वर येतात, ते टुशात मी तशाच जमा करून ठेवल्या होत्या की मी थोड्या वेळाने हे टुशाचं नंतर काढीन म्हणून 3-4 दळणाच्या अशाच टुशा जमा झाल्या होत्या. तर मग त्या 3-4 दिवसाच्या म्हणजे दळणाच्या जे टुशा जमा झाल्या होत्या तशाच ठेवल्या होत्या. आज करू उद्या करू ते रोज दिसत जात डोळ्यानं. पण रोज कानाडाई केली त्या टुशा निवडायची की टुशा ते काढून घ्यायची. पण म्हणलं नाही, आज अजिबात कानाडाई करायची नाही. आपल्या डोक्यावरचं काम आहे, हे आपल्या हिश्श्याचं काम आहे. आपल्या हिश्श्याचं काम कोणी दुसरं करणार नाही किंवा कोणी दुसरं करायला येणार नाही. तर आपण आपल्या डोक्यावरचं जे काम आहे ते आपणच केलं तर बरं पडते. आणि जेव्हाचं काम ना तेव्हाच करायला पाहिजे. आता ही इथं मी व्हिडिओद्वारे सांगू राहिली तुम्हाला की 2 ते 3 दिवस जर असं केलं नाही काम कोणतं तर असं वाढते. तर त्या दिवशी जास्त झाल्या होत्या टुशा, तर मग तेच टुशा मी निवडायला बसली होती. आमच्या घरी अशी लाकडाची मोगरी म्हणतात त्याला, ते मामाजीनं घरीच बनवली. काही कांड्याचं असलं, काही थोडंफार असलं, काही शेंगा असल्या, अशा काही टुशा असल्या, अजून काही असलं काही कांड्याचं, तर मग त्यांना काढल्या जाते आणि त्याच्यातलं बी मग असं वेगळं केल्या जाते. मग ते पाखडून गाळून सगळं ते व्यवस्थित करून ते भरून ठेवल्या जाते. इथं चाळणीनं गाळत बसली होती मी. चाळणीनं ते गाळल्यानंतर ते टुशा सगळ्या जे असतात ते एक्स्ट्राच्या वर आल्या आणि जे गहू आहेत ते मागच्या साईडनं आले. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे गहू मागच्या साईडनं चांगले झाले. आणि समोरचे हे जे टुशा दिसत असतील हे अजून त्या मोगरीने 1-2 वेळा मी काढून घेतल्या. आता तसंच बाकीच्या कामाचंही असते. आता मला मागं कसं मी एकटी करणारी घरातलं असल्या कारणानं आशुले पाहिणं घरचं करणं तरी मला मागं थोडासा लोडच होते. पण लोड झाला तरी मी थोडंसं दुपारची झोप घेतो, कारण रात्रीच्या टायमाला कधी तर आशू उठते तर मग तो झोपत नाही, तर मग त्याच्यासोबत मला जागी राहावं लागते. आता आई म्हणजे असं लेकरू झाल्यानंतर सगळ्या आईचं जीवन हेच असते की झोप होत नाही. कारण आशू असा आहे की तो पहिले झोपते 1-1.5 वाजेपर्यंत चांगला झोपते रात्रीचा, आणि रात्री 1-1.5 वाजता उठला की तो 3-3:30-4 वाजेपर्यंत झोपत नाही. मग तो झोपला नाही तर मग मी कशी झोपणार? म्हणजे पोरगंच झोपलं नाही, आपलं लेकरू झोपलं नाही, मग मी कशी झोपू? मग तो रात्रीचा उठून तो खेळते, नाहीतर मग कुठेतरी जाईन. मग याची म्हणजे जीवाला एक काळजी राहते. म्हणून मी कधीच तो जागी असला की मी झोपत नाही. म्हणून मला सकाळी म्हणजे रात्रीची झोप झाली नाही की मी दुपारी थोड्या वेळासाठी का होईना पण मी थोड्या वेळासाठी अंग टाकत असतो, झोपत असतो थोड्या वेळासाठी. तर इथं हे मला गाळ्याचं प्रोसिजर चालू होतं. आणि त्याचसोबत
तुमच्यासोबत काही मी गोष्टी शेअर केल्या, काही गोष्टी सांगितल्या की काम ज्या टायमाचं काम आहे तुम्ही त्याच टायमाला करा. अजूनही कामाचे काही आहेत समोर जे मी केले नाही ते तुम्हाला दिसत असेल. आता इकडे गवत झाले, पण इथं डाळ होती, मुंगाची डाळ आणि मटीची डाळ. ते सासूबाई म्हणजे 2 डब्यात होते ते, तर ते डबे धुवायचे होते म्हणून मी ते डाळी काढून ठेवल्या होत्या. आणि आमच्या सासूबाईचं त्या डाळीच्या प्लेटले म्हणजे प्लेटमध्ये काढून ठेवल्या होत्या डाळी, आणि आमच्या सासूबाईची त्या प्लेटले धक्का लागला म्हणून ते सगळ्या दोन्ही डाळी एकसाथच खाली पडल्या आणि ते मिक्स झाल्या पूर्ण. मग त्याच्यात काही खडे होते, मग ते दोन्ही डाळी मिक्स तर झाल्या. आता ते डाळ एकदमच वेगळ्या तर करता येत नाही कारण जास्त बारीक आहे, मुगाची डाळ आणि मटीची डाळ, म्हणून राहू दिलं. म्हणून ते इथं आता मी खडे वगैरे असतील तर ते निवडत बसली. आता निवडत बसताना अचानक पाण्याचा वेग वाढला. तर हे अशा प्रकारचं दुपारच्या टायमाले निवडताच एवढं जोरात पाण्याला सुरुवात झाली की एक साईड ऊन तपणं चालू होतं आणि एक साईड असं पाणी येणं चालू होतं. आता घरात दुपारच्या पायरी आशू असं आता थोडंसं त्याला चहा दूध दिलं होतं, म्हणजे चहा नव्हता जास्त पण आम्ही चहा घेतो म्हणून तो थोडासा चहा मागते. मग त्याच्या मनाच्या समाधानासाठी त्याला घोटभर चहा आणि त्याच्यात कपभर दूध असं मिक्स करून मी त्याला देत असतो. तो त्याचं दूध बिस्किट खाणं चालू होतं. आता संध्याकाळीचा टाईम झाला होता, तर म्हटलं नाही जास्त तर आपलं जे मसाला काढायचा होता मला, कारण कोणत्याही कामाची पूर्वतयारी करणं हे महत्त्वाची असते. आणि सगळं काही राहिलं तर चालेल, पण मी मसाला पहिलेच काढून ठेवत असतो. म्हणजे लसूण काढून ठेवणं, ओला मसाला वेगळा काढून ठेवणं, म्हणजे 2-3 दिवस पुरीन असा मी काढून ठेवत असतो. कारण आठवड्यातून संबार ज्या टायमाला येते घरी, म्हणजे कोथिंबीर ज्या टायमाला घरी येते त्याच टायमाला मला मसाला काढून ठेवावा लागते. तर नाही म्हटलं जास्त तर आपण मसाला तरी काढून ठेवू, थोडंसं पूर्वतयारी करून ठेवू. तर संध्याकाळचा वेळ आणि आमच्या अंगणातच मी बसली होती. आधी इकडल्या साईडने हे भितुबी झाल्या कारणानं चांगलं वाटते आमच्या घरात, म्हणजे गमते, चांगलं वाटते. पहिले नाही गमत जाई एवढं, असं एकदमच मोकळं वाटत जाय. तर आता कसं आवार झाल्यासारखं वाटते. तर मी आमच्याच आवारात बसली होती हे निवडासाठी. आता हे निवडता अजून म्हटलं मसाला काढायचा आहे, म्हणजे मसाला पाहिजे होता याच्यात. तर मसाला पाहायसाठी म्हणून मी घरात गेली. अजून तर घरात पाहिलं तर पहिलेच म्हणजे ज्या थैलीत मसाला ठेवला होता बाजाराचा, त्या थैलीत एवढा गोंधळ होता. म्हणजे सगळ्या पन्न्या त्याच्यात होत्या, सगळे म्हणजे मसाले त्याच्यातच होते. मी सोडून काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे जेव्हा काम पडलं तेव्हा घेतलं, काढलं आणि वापस असंच ठेवून दिलं. आता तुम्ही म्हणसाल किती गयाटी आहेस बाई, तू काहीच कामं करत नाही. तर तसं नाही ताई, मी प्रत्येक वेळी कामं करतो, पण एखाद्या वेळेस असं होते की सामान जसच्या तसं ठेवल्या जात नाही, थोडंसं मागं पुढे होते. किंवा मग मी निष्काळजीपणा करतो. एका टायमाला म्हणा निष्काळजीपणाही झाला मालाच्यानं. तर असा निष्काळजीपणा तुम्ही करू नका, नाहीतर मग असं डोक्यावर जास्तच भार आल्यासारखं होते. मग एकाच टायमाला ते कामाचं ओझं येते. तर आता मसाला काढून झाला होता, तर संध्याकाळचा टाईम झाला आणि लाईट गेली होती आणि वातावरण असं झालं होतं, एकदम हवा सुटली होती, त्याचसोबत विजाचा गडगडाट चालू झाला होता. आणि लाईट गेल्या कारणानं मला इथं ब्लॉक